हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे हॉटेल स्टाईल मटार, हिरवा मटार आणि पालकची भाजी, ग्रेव्ही भाजी। तर त्यासाठी आपण घेतलेले आहे 1 चमचा मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि 1 चमचा तीळ घेतलेले आहे। हे आपण रोस्ट करून घेतलेले आहे। आता हे मिक्सरच्या जारला लावून घेऊया। यामध्ये घालणार आहोत 8 ते 10 पाकळ्या लसूण आणि 1 इंच आलं। यात घालूया 2 हिरव्या मिरच्या, मी बारीक तोडून घेत आहे अशा प्रकारे। आता याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। तर यामध्येच घालणार आहोत टोमॅटो, मी 2 मोठे टोमॅटो बारीक चॉप करून घेतलेले आहे। त्याची आपल्याला पेस्ट तयार करायची आहे। तर हे शेंगदाणे, तीळ आणि लसूण याची आपण पेस्ट तयार करून घेणार आहोत। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर चला तर आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे, कढाई तापत आहे। आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा तेल, मोठा चमचा आहे। तर बघा तर फ्रेंड्स, मी 1 चमचा तेल घातलेले आहे। त्यामध्ये काही लसूण पाकळ्या घातलेल्या आहे, बारीक बारीक कापून मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। आता याला आपण हलकेसे ब्राऊन होईपर्यंत याला तळून घेऊया। आपला लसूण ब्राऊन झालेला आहे। आता यामध्ये घालणार आहोत पालक, पालक आपल्याला हलकासा रोस्ट करून घ्यायचा आहे। आता गॅसची फ्लेम हाय करून आपल्याला हा हलकासा रोस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण लसूण आणि पालक याला चांगले रोस्ट करून घेतलेले आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला रोस्ट करायचं आहे। आता याला काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, पुन्हा आपण कढाई गॅसवर ठेवलेली आहे। आता यामध्ये मोठा चमचा तेल घालून घेऊया, तेल चांगले तापवून घेऊया। आता यात घालणार आहोत पाव चमचा जिरे, जिरे चांगले फुलून देऊया। जिरे चांगले फुलत आहेत, त्यामध्ये घालणार आहोत हिंग, पाव चमचा हिंग घातलेला आहे, परतून घेऊया। आता यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चॉप केलेला घालत आहे। तो चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला रोस्ट करायचा आहे। अशा प्रकारे आपण रोस्ट करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, आपला कांदा चांगला गुलाबी झालेला आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी कांदा सतत ढवळत हा गुलाबी केलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला यातला पूर्ण कच्चेपणा काढून टाकायचा आहे। त्यासाठी आपल्याला जास्त रोस्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी रोस्ट करून घेतलेले आहे।
आता यात घालणार आहोत वाटाणा. मी हा 1 कप वाटाणा घेतलेला आहे, तो घालून घेऊया. यामध्ये चांगला आपल्याला वाटाणा चांगला भाजून घ्यायचा आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले वाटाणे पण चांगले फुललेले आहेत. आता आपण यामध्ये हे जे वाटण तयार केले होते ते घालून घेऊया. गॅसची फ्लेम लो केलेली आहे. आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. यातच घालणार आहोत मीठ. मिक्स करून घेऊया आणि आता याला तेल सुटेपर्यंत चांगले भाजून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले 5 मिनिटे झालेली आहे. आता यातच घालणार आहोत घरगुती लाल तिखट 1 चमचा, पाव चमचा हळद पावडर, पाव चमचा जिरे पावडर आणि 1 मोठा चमचा धने पावडर आणि काश्मीरी लाल मिर्च 1 चमचा. मिक्स करून घेऊया आणि याला तेल सुटेपर्यंत आपण याला चांगले झाकून ठेवूया. आणि तर बघा तर फ्रेंड्स, आपल्या ग्रेव्हीने चांगले तेल सोडलेले आहे. आता आपण चेक करूया. हे मसाले छानसे भाजलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. आता यामध्ये घालणार आहोत आपण रोस्ट केलेली पालक. अशा प्रकारे आपण पालक घालून घेतो. मिक्स करूया. आता मिनिटभर लो फ्लेमवर झाकून ठेवूया 5 मिनिटे. तर बघा तर फ्रेंड्स, आपले 5 मिनिटे झालेली आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम लो करू आहे. आता यामध्ये आपण मसाले जो तयार केला होता त्यामध्ये थोडेसे पाणी 1 कप पाणी घातलेले आहे, ते घालून घेऊया. मिक्स करूया. आणखीन थोडेसे पाणी घालूया. अशा प्रकारे मी 2-3 चमचे पाणी घातलेले आहे. आता याला हलकीशी उकळ येऊन देऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली हलकीशी उकळ आलेली आहे. आता ह्या स्टेजला आपण घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आपण घालणार आहोत कसुरी मेथी. कसुरी मेथी आपल्याला हाताने क्रश करून घालायची आहे. याने आपल्या भाजीचा फ्लेवर खूप वाढतो. मिक्स करून घेऊया. हलकेसे आणखीन 5 मिनिटे आपण शिजवून देऊया.
तर बघा तर फ्रेंड्स, आपले 5 मिनिटे झालेली आहे. आपले वाटाणे चांगले गळलेले आहेत. आता आपण यामध्ये लास्टचा इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत. 1 चमचा आपल्याला 1 चमचा गव्हाचे पीठ घालायचे आहे, की जेणेकरून हे आपल्या आणखीन टेस्ट वाढवेल. तुम्हाला हवे तर चण्याचं पीठ पण घालू शकता, पण मी गव्हाचे पीठ घातलेले आहेत. अशा प्रकारे मी गव्हाचे पीठ घालून घेतलेले आहे. मिक्स करून घेऊया. आता याला झाकून 5 मिनिटे आणखीन शिजवून देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळ आलेली आहे. खूप छान स्मेल येत आहे. अशी खमंग आपली पालक वाटाणा तयार झालेला आहे. आणखीन 5 मिनिटे शिजवून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले 5 मिनिटे झालेली आपली छानशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. बघू शकता आपण, छानपैकी वास येत आहे. आता आपण सर्व करूया. गॅसचा फ्लेम बंद करूया. तर बघा तर फ्रेंड्स, आपली ग्रेव्ही भाजी तयार झालेली आहे. खूप सुंदर झालेली आहे. छानशी दिसत आहे. खमंग वासही येत आहे. यामध्ये छानसे मसाले घातलेले आहे. तर बघू शकता आपण, अशा प्रकारची ग्रेव्ही आपली बनलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटही लिहा. खूप छान आपली पालक वाटाणा ग्रेव्ही भाजी तयार झालेली आहे. बघू शकता आपण, रेस्टॉरंट स्टाईल आपली भाजी बनलेली आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.